आदरणीय पूजनीय वंदनीय श्री डॉक्टर महाराजांकडे गेला होता, आळंदीला, नारायण महाराजांकडे. आणि त्यांना म्हणलं, देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. तो म्हणला फाटा झाला बाधिकेचा हे मला कळालं. म्हणजे बायका पोरं घरदार प्रपंच निर्माण झाला, माया निर्माण झाली आणि त्याच्यात भजन करायचं राहून गेलं. देवानं देह कशाकरिता दिला? भजन करण्याकरिता. आणि त्याच्यात हा घोटाळा झाला हे मला कळालं म्हणला. पण भजन म्हणजे काय हे सांगा. आता भजन म्हणलं की लोकांना एकच आठवतं, हातात टाळ घ्यायचे, विणा घ्यायचा, लगेच ताबडतोब रागरागीने आळवायचं आणि भजन म्हणायचं. तेवढ्यालाच लोक भजन म्हणतात. तेवढंच भजन नाही हो. भजन म्हणजे काय? एका एका संतांचा एक एक गुण मी तुमच्यासमोर सांगितला आहे. त्या संतांकडून काय घ्यायचं हे पण कळालं पाहिजे ना, हा महत्त्वाचा विचार आहे. याच्यानंतर नारदांचं चरित्र आपण पाहणार आहोत. आता त्याच्यातून पण काय घेतलं पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे ना. जसं ज्ञानोबरायांचं प्राकट्य झालं. ज्ञानोबराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहेत महाराज. मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. ज्ञानोबरायांकडून ज्ञान घ्यावं. नामदेव महाराजांकडे जर पाहिलं तर ते बाल भागवत आहेत, भगवंताची भक्ती करतात. पायात त्यांनी महाराज घुंगरं बांधून कीर्तनामध्ये त्यांनी हातामध्ये विणा घेऊन आणि भगवंताच्या चिंतनामध्ये नामदेव महाराज नाचतात. विशेष असणारी भक्ती नामदेव महाराजांकडे पाहायला मिळाली. भक्ती घ्यावी. नाथ महाराजांकडे जर पाहिलं तर शांत स्थिती कशाला म्हणतात ही नाथांकडे पाहावी. यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. 108 वेळेला थुंकला महाराज पान खाऊन. त्याचं तोंड चुन्यानं त्या पानानं उपळून आलं. तोंडातून रक्त यायची बारी आली. एवढं त्यांनी भयंकर परिस्थिती निर्माण, पण त्याच्यावर रागवले नाहीत महाराज ते. एवढी शांत स्थिती. एक मनुष्य त्यांनी महाराज त्याला बाकीच्या सगळ्या त्या दुष्ट लोकांनी 4-2 रुपये दिले, 200 रुपये दिले. त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं. आणि तो त्यावेळेचे 200 म्हणजे किती झाले महाराज? एवढे जमा करून दिले. दुसऱ्याचं वाईट करायला लोक जमा करून पैसे देतात बघा ना. नाथ महाराजांची शांत स्थिती बिघडायची होती म्हणून. आणि मग तो आला. त्यांनी घरामध्ये गिरजाबाई जेवायला वाढत होत्या. गिरजाबाईच्याच गळ्यामध्ये मिठी मारली महाराज त्यानं. आपल्या डोळ्यापुढं आपल्या बायकोच्या गळ्यात कोणी मिठी मारली तर काय करू आपण? फक्त कल्पनाच करून ठेवा मनात. तसं होणं शक्य नाही. पण जर झालं तर आपण काय करू? नाथ महाराज काही बोलले नाही, शांत होते महाराज. गिरजाबाईच्या तोंडाकडे पाहायला लागले. गिरजाबाई त्या ब्राह्मणाकडे त्यांनी पाहून म्हणल्या, ज्यानं गळ्यात मिठी मारली त्याला म्हणल्या, माझा हरीसुद्धा असाच कुठून तरी धावपळ करत यायचा आणि माझ्या गळ्यात त्यानं मिठी मारावी. आई फार फार भूक लागली म्हणायचं. बाळा तुला भूक लागली करी त्या ब्राह्मणालाच म्हणायला लागल्या गिरजाबाई. मग त्याला मुलगा म्हणल्या. म्हणजे त्यांनी बघा त्यांच्या सानिध्यात राहून त्यासुद्धा किती शांत झाल्या होत्या. म्हणजे शांत स्थिती जर घ्यायची असेल तर नाथांकडून घ्यावी. कडकडीत वैराग्य जर घ्यायचं असेल तर तुकोबारांकडून घ्यावं. जोवर ये तोवर ये वैराग्याच्या गोष्टी. जोपर्यंत तुकोबारांना डोळ्यानं पाहिलं नाही तोपर्यंत वैराग्याच्या डिंग त्यांनी लोक मारू शकतात. पण ओरिजिनल वैराग्य जर पाहायचं असेल तर तुकोबारांकडेच पाहावं, दुसऱ्याकडे मिळणारच नाही म्हणत ते. अहो चुलीतले आळ्यातले राग सुद्धा गोसाव्याला देऊन टाकले. याच्यापेक्षा काय वैराग्य असलं पाहिजे? सगळंच देऊन टाकलं. हे तुकोबारांचं वैराग्य आहे महाराज. सावता महाराजांकडे जर पाहिलं ना, मूर्तिमंत प्रेम सावता महाराजांकडे पाहायला मिळतं. सावता सागर प्रेमाचा आगर. अरे प्रेमच प्रगट झालं होतं सावता महाराजांच्या रूपानं. हे जसं सगळ्या संतांकडून एक विशेष गुण घ्यायचा ना. नरहरी महाराज प्रगट झाले. नरहरी सोनार. त्यांनी हरिहराचं ऐक्य जगाला दाखवून दिलं. श्री संत निळोबराय प्रगट झाले. त्यांनी गुरुभक्ती कशाला म्हणतात हे जगाला त्यांनी दाखवून दिलं. एका एका संतांचा एक एक गुण मी तुमच्यासमोर सांगितला आहे. तसं सनकादिक संत आपण पाहिले. हे कसे प्रगट झाले ते पाहिलं. त्यांच्या जीवनातला एक विशिष्ट असणारा प्रसंगही आपण पाहिला. आता पाहायचं ठरलीस तर सनकादिकांचीच कथा करायची म्हणजे तर फार शोधून त्यांचे फार प्रसंग 7 दिवस सांगता येतील. एवढं त्यांनी भांडवल त्याच्यात सापडू शकतं. पण आपले सगळे संत पाहिजेत ना. म्हणून संक्षिप्त रूपाने एक प्रसंग आपण त्यांनी पाहिला. 5च वर्षाचे आहेत. भगवंताचं अखंड त्यांनी भजन करत असतात. त्यांचा विशेष असणारा गुण आहे. परवा एका सद्ग्रहस्थानं आम्हाला प्रश्न विचारला. म्हणजे तो आदरणीय पूजनीय वंदनीय श्री डॉक्टर महाराजांकडे गेला होता, आळंदीला, नारायण महाराजांकडे. आणि त्यांना म्हणलं, देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. तो म्हणला फाटा झाला बाधिकेचा हे मला कळालं. म्हणजे बायका पोरं घरदार प्रपंच निर्माण झाला, माया निर्माण झाली आणि त्याच्यात भजन करायचं राहून गेलं. देवानं देह कशाकरिता दिला? भजन करण्याकरिता. आणि त्याच्यात हा घोटाळा झाला हे मला कळालं म्हणला. पण भजन म्हणजे काय हे सांगा. भजन करणं म्हणजे नेमकं काय हे सांगा. भजनाचा काय अर्थ होतो? आता डॉक्टर बाबांनी त्याला काय समजून सांगितलं मला माहीत नाही. त्यानं सांगितलं मला बाबांनी सांगितलं म्हणून. तोच प्रश्न त्यानं परत आमच्या जवळून विचारला की मग भजन म्हणजे काय मला नेमकं सांगा. आता भजन म्हणलं की लोकांना एकच आठवतं, हातात टाळ घ्यायचे, विणा घ्यायचा, लगेच ताबडतोब रागरागीने आळवायचं आणि भजन म्हणायचं. तेवढ्यालाच लोक भजन म्हणतात. तेवढंच भजन नाही हो.
भजन म्हणजे काय? सर्व ठिकाणी परमात्मा गच्च भरलेला आहे, परमात्म्या वाचून काहीच शिल्लक नाही महाराज. कोणतीच जागा अशी नाही, सर्व देशामध्ये, सर्व कालामध्ये, सर्व वस्तूमध्ये परमात्मा अखंड रूपानं गच्च भरलेला आहे. आत पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे. मग जेवढे आपण सगळेचे सगळे व्यवहार करतो की नाही, ते सगळेचे सगळे व्यवहार आपले भगवंताबरोबरच चालू आहेत, देवाबरोबरच चालू आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? त्या प्रत्येक घटकामध्ये परमात्मा भरलेला आहे असं त्यांनी जाणलं पाहिजे आणि जाणून आपलं चित्त तिथं ठेवलं पाहिजे. ते म्हणजे हरी हा व्यापक सर्वगत, हातव मुख्यत्वे वेदांत आणि चिंतनासी चित्त आसू द्यावे सादर. आपलं चित्त ते चिंतन करण्याकरिता सादर असलं पाहिजे. म्हणून अखंड आपल्या चित्ताने प्रत्येक घटकामध्ये परमात्म्याला पाहून त्याचं चिंतन करणं, याचं नाव आहे भजन. फार महत्त्वाचा मुद्दा आहे मला. तुम्हाला नाही कळालं की मी काय सांगतो ते कळण्यासारखं सांगितलं, पण नसलं कळालं तर परत एकदा सांगतो. परमात्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे असं जाणावं. जाऊ द्या, गीतेतला श्लोक सांगतो. गीता म्हणते, बहुनाम जन्माना मानते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. फार जन्मांच्या शेवटी, फार जन्मांच्या शेवटी म्हणजे 84 लाख योनी घेतल्या, प्रत्येक योनीत जन्म घेतला, असले जन्म नाही सांगायचे. 84 लाख योनीत फिरून तर ज्ञान होत नाही महाराज. ते ज्ञान त्यांनी फक्त माणसाच्या शरीरात होतं. गाढवाच्या, कुत्र्याच्या 84 लाख योनी सांगितले, त्याच्यात नाही ज्ञान होत. त्या तर फक्त त्यांनी पाप पुण्य आपलं भोगायचं. मग त्याच्यामध्ये काय, फक्त मनुष्य शरीर असं ज्याच्यामध्ये ज्ञान होतं. आणि हे मनुष्य शरीरसुद्धा आता आपल्याला प्राप्त झालं. आणि आता आपण काय काय वयाचे आहोत, काय आपलं वय जास्त त्याला माहिती आहे. मला पण माझं माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना तुमचं माहिती आहे. या वयापर्यंत जर स्वरूपाचा अद्वैत बोध प्राप्त झाला नसला तर अजून आपण काहीच उत्कर्ष केला नाही. आणि अशीच जर आपली गाडी त्यांनी चालत राहिली, मरेपर्यंत जर आपण बोध प्राप्त करून घेतला नाही तर आपल्याला परत जन्माला यावं लागणार. आणि माणसाचाच प्राप्त होईल सांगता येत नाही, कोणत्याही जन्माला जावं लागू शकतं. मग परत त्यांनी जन्म घ्यावे लागू शकतात. असे अनेक माणसाचे जन्म आपण घेतलेत. बहुनाम जन्माना मानते, फार जन्मांच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते, ज्ञानी पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. काय त्याचा अनुभव असतो? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. सगळीकडे परमात्माच परमात्मा गच्च. वासुदेव सर्वम इति सर्वम वासुदेव. सगळीकडे परमात्माच आहे अशी त्याला अनुभूती येते, असा त्याचा अनुभव असतो. आणि हा अनुभव त्यांनी महाराज ज्याला असतो तोच ओरिजिनल ज्ञानी आहे महाराज. तो ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा. तो फार दुर्लभ आहे महाराज, तो सर्वांना भेटत नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, तयाची भेटी झाली या भाग्य परम. फार भाग्याची गोष्ट आहे महाराज, ज्याला सगळीकडे परमात्मा दिसतो आणि परमात्मा म्हणून जो व्यवहार करतो, हे भेटणं फार भाग्याची गोष्ट आहे. ज्ञानोबरांनी त्या श्लोकावर त्यांनी भाष्य करताना, गीतेतल्या त्या मंत्रावर भाष्य करताना असं लिहिलं, हे समस्त हे श्री वासुदेव. तुम्ही ऐका लक्षपूर्वक. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, प्रतिती म्हणजे अनुभव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, मनोनी भक्ता माझी रावो ज्ञानी आहे तोची. म्हणून त्याला काय म्हणलं? भक्त असं म्हणलं. श्लोकात कुठं भक्त उल्लेख नाही महाराज. तरीसुद्धा ज्ञानोबरांनी विशेष करून त्यांनी असं काही वाचायला मिळालं ना की मग हे भाव तयार होतो पोटामध्ये. ज्ञानोबरांनी जो ग्रंथ लिहिला ना, सांगितला ना, ज्ञानेश्वरी सांगितली, त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात. त्याचं नाव काय? भावार्थ दीपिका. त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो इथपर्यंत ठीक आहे, पण भावार्थ दीपिका आहे. का बरं भावार्थ म्हणायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतःकरणातला भाव प्रगट केला, स्वतःच्या अंतःकरणातला नाही, भगवंताच्या पोटातला भाव प्रगट केला, म्हणून भावार्थ दीपिका आहे महाराज ती. म्हणून कदाचित भगवंताचं हे सांगणं त्यांनी राहिलं, म्हणून त्यांनी भक्ता माझी राव शब्द आधी घातला. ज्ञानी आहे तोची, मग म्हणले तोच ज्ञानी आहे. जो सगळीकडे हे समस्त श्री वासुदेव, हे दिसणारं सगळंची सगळं वासुदेव स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, असं ज्ञान, असा अनुभव ज्याला आलेला आहे, तोच खरा भक्त आहे महाराज. आणि भक्त काय करत असतो कायमस्वरूपी? भक्त काय करतो कायमस्वरूपी? भजन. जे भजन करतात त्यांनाच लोक भक्त म्हणतात ना महाराज. तो अखंड त्यांनी भजन करतो. मग काय त्याचं भजन आहे? अरे सर्व ठिकाणी वासुदेवाला पाहणं, सर्व कणाकणातून वासुदेवाचा अनुभव घेणं, हेच खऱ्या अर्थानं भजन आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज मन जे तयार झालं ना आपलं, हे मन त्यांनी महाराज बऱ्याच ठिकाणी भटकतं, द्वैत पाहतं. हे मन ज्यावेळेला एकाग्र होईल त्यावेळेला त्यांनी महाराज त्याची उमंग संपून जाईल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं भजन होईल. मन की तरंग मारलो
यही वो गया भजन, मन की तरंग मार लो। यही हो गया भजन, मन की तरंग मार लो। यही हो गया भजन, मन की तरंग मार लो। यही हो गया भजन, हो मन की तरंग मार लो। यही हो गया भजन, मन की तरंग मार लो। यही हो गया भजन, अरे आदत अपनी सुधार लो। यही हो गया भजन, मन की तरंग मार लो। यही हो गया भजन, मन की तरंग मार लो। यही हो गया भजन। प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले म्हणून त्यांनी मनच तिथपर्यंत जाऊ शकतं, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीने सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा प्रत्यक्ष पाहायला मिळणं आणि सगळे व्यवहार परमात्म्याबरोबरच मी करतोय अशी दृढ धारणा निर्माण होणं, याचं नाव आहे भजन. त्याला वेगळं भजन करायची गरज नाही महाराज, हेच खऱ्या अर्थानं भजन आहे. मग आपलं त्यांनी जमतं का बघा, हे भजन आहे. सनकाधिक संतांनी हे भजन शिकवलं जगाला, हा महत्त्वाचा विचार आहे महाराज. हे जास्त श्रेष्ठ असणारं भजन आहे. जनाबाई, त्या जनाबाईंचाच अभंग आहे. ते म्हणतात, देव खाते देव पिते देवावरी मी झोपते, देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते. आता काय अर्थ होतो, देव खाते आणि देव पिते. जेवण करायला बसली ती म्हणली मी देव खाते. रपाट्याची सपाट्या भाकरी करून त्यांनी जेवायचा कार्यक्रम चालू आहे. एखादं म्हणाल ना भाकरी खातील, लोकांना म्हणते देव खाते. भाकरी पाहण्याची नजर आपली आणि देव पाहण्याची नजर तिची, फार महत्त्वाची गोष्ट आहे. गडवाभर त्यांनी पाणी पिते म्हणते देव पिते. पाणी पाहण्याची नजर आपली, कारण आपल्या मनात तरंग आहे महाराज तो, पण देव पाहण्याची नजर तिची, हा महत्त्वाचा विचार. देव खाते देव पिते देवावरी मी झोपते, देव देते देव घेते देवा सवे व्यवहार येते. माझे जेवढे व्यवहार त्यांनी होतात की नाही, कोणाबरोबर होतात, देवाबरोबर होतात. मग सगळेच व्यवहार काय आपले चांगले होतात का, चांगले वाईट, आपण कोणावर राग होतो सुद्धा, कोणावर प्रेमाने सुद्धा बोलतो, हे सगळेचे सगळे व्यवहार आपले होतात की नाही, सगळे देवाबरोबर व्यवहार होतात. असं जीवन त्यांनी महाराज भगवन्मय होऊन जाणं, याचं नाव आहे भजन. आणि ते भजन आपल्याला साधलं पाहिजे महाराज. आता हे जर तुम्हाला कळालं असेल ना, तर फार चांगलं झालं महाराज. हे कळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. याची आवश्यकता आहे महाराज, हे कळण्याची. नाही तर लोक जन्मभर भजन करतात, टाळ वाजून वाजून भोगटा पाडला महाराज त्या टाळांचा. खरं सांगतो मी तुम्हाला. धोंबडे त्यांनी महाराज फोडून फोडून त्यांनी 4-6 बाऱ्या बदलून टाकली, पण त्यालाच भजन म्हणतात लोक. मग ते करायचं नाही का, ते करायचं ना महाराज. ते तर विलक्षण आनंद देणार आहे, विलक्षण आनंदाला त्यांनी प्राप्त करून देणार आहे. पण तरीसुद्धा त्यांनी महाराज ओरिजिनल भजन हे आहे. सनकाधिक संतांनी भगवंताचं अखंड भजन केलं. आणि ते भजन जर कसं असेल तर हे अशा पद्धतीचं भजन आहे. सर्वात्मक भाव त्यांच्या ठिकाणी तयार झालेला आहे.